आमचे मित्र कैलास गिराशे यांनी एक दिवशी व्हॉट्सअपला मॅसेज टाकितला की सर व्यसनमुक्तीवर काहीतरी लिहा. आणि मी एकदा एक पत्र वाचलं होतं व्हॉट्सअपला, दारुड्या व्यक्तीच्या बायकोचे पत्र. तर मला त्या अनुषंगाने आठवलं की दारुड्या व्यक्तीच्या पोरगाने बापाला काय लिहिलं असतं पत्र, ते मी आयराणीत लिहिलं आहे. त्याचा एक भाग: डियर पप्पा, तुमनाशी कसं बोलो आई माले समजी नाही राहिनं म्हणीसन आई पत्र लिखेल छे तुमनासाठी. मागला अनेक दिन फाईन तुमले दारू पेवानं व्यसन से आणि त्या व्यसनमुळे आपलं कुटुंब खूप टेन्शनमा शे. माले माहीत शे तुम्ही खूप चांगला शेतस, पण तुमना रिकामटेकड्या दारुड्या मित्रसमुळे तुमले पण आई वाईट सवय लागी जायल शे. तुमना या वाईट सवयीमुळे आपला कुटुंबले समाज व नातेवाईकसमा कोठेच मान सन्मान भेटस नाही. मना मित्र बी माले म्हणतस, दखारे दारुड्याना पोऱ्या उन्हाते असं म्हणीसन चिडावतस. तुमनामुळे मन शाळामा कोणताच कामले लागस नाही. पहिले तुम्ही निर्व्यसनी होता तदय तुमना खिसामा पैसाच पैसा राहेत. आज मात्र तुम्ही कर्जामा डुबी जायल शेतस. माले समजस नाही तुम्ही इथला काय या व्यसनना मागे लागी जायल शेतस. मना धल्ला आजी आजोबा वागी राहणार तुमले, त्या कष्ट करी राहणार तुमले, त्यासनी बी काळजी नाही शे. मना बरोबर ना मित्र चांगला कपडा घालतस, चांगला बूट वापरतस, सर्व काही टाईम भेटस त्यासले. मी मात्र त्याच फाटका तुटका कपडा व चपला वापरस. मना बरोबरना पोरे चांगला रेनकोट नव्या छत्र्या लिसन शाळामा येतस. मी मात्र तसाच वल्लावर शाळामा जास. या खेवा कुदाना वयमा माले शनिवार रविवारले काम करणं पडस आणि घरना तेलमीठनी व्यवस्था करणी पडस. पप्पा सांगा ना तुम्ही कधी या व्यसन माईन बाहेर निघशात आणि आपला कुटुंबले पुढे आणशात. दखा आई व्यसन चांगलं नाही आहे. गणकच कुटुंब यानामा अस्तव्यस्त होई ग्यात. तुमना गणकच मित्र या दारूना व्यसनमा चालना ग्यात. मला अपेक्षा आहे की तुम्ही या नामाने लवकर बाहेर निघशात. तुम्ही 200, 400, 500 रुपये रोज कमावतस आणि त्या बठा संध्याकाळपर्यंत उलगाई येतस आणि दुसरा मित्रच पण 100-200 अजून पी येतस आणि घरी सण दांगडो करतस, मारामारी करतस, कोणले सुख न खाऊ नाही देतस. मनी तुमले विनंती आहे पप्पा की या व्यसनले सोडा आणि आमनाकडे दखा. आम्ही सोनासारखा लेकरे शेतस तुमना. आमना तरी भविष्यनी काळजी ल्या. बाकीना पोरेसले ज्या वस्तू भेटतस आमले त्या बी तुमना पाणी पाहिजे. 2 वेळनं सुखनं जेवण भेटणं आमनी जर काळजी नाही आहे तर तुम्ही स्वतःने तरी काळजी ल्या. आमने खावानी व्यवस्था नाही करशा तरी चाली, पण तुमना 2 टाईम खावानी व्यवस्था तरी करा. दखा पप्पा, लोकेशनं देशभर प्रेम राहस बराबर. त्या सैनिक 24 तास देशसाठी काही ना काही करतस आणि तुम्ही असा कसा वय घ्यात की तुमनं कुटुंबावर सुद्धा प्रेम नाही राहिनं. आमले लोके सांगतात की तुम्ही खूप पहिले चांगला होतात. पप्पा, आमले लोकेशवर भरोसा नाही आहे. आमले त्यास तुम्ही करी दावा की तुम्ही खरंच चांगला शेतस. या दारूपासून दूर राहा आणि सुखी संसारनी काळजी ल्या. त्या रस्त्यावर चाला. तुमनामुळे जो मान सन्मान आपला कुटुंबाने खोई दिल शे तो कसा प्राप्त होई त्याना कम ध्यान द्या. आमले बी वाटत तुम्ही कुठे फिरायला लय जायला पाहिजे, पिक्चरला लय जायला पाहिजे, आमले कधी शाळामा सोडायला यायला पाहिजे, पण तुमनी अवस्था देखीनी तुम्ही ते कधी करतच बी नाही आणि आमनी बी इच्छावच नाही. पप्पा, मी अजून परत सांगस की तुम्ही खूप चांगला शेतस. फक्त तुमले एक गोष्ट ध्यानमा ठेवणी आहे की चांगला मित्र परिवारना सहकर्मा राहणं आहे. आणि प्लीज 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 जे होई तो प्रयत्न करा आणि थोडा दिन धीरे धीरे का होईना या व्यसनपासून दूर जावा आणि आमनी काळजी ल्या. मी तुमना पोरगा, मी तुमल्या तोंडवर सांगू नाही शकस, पण या पत्राना माध्यम तुम्हाला तुमले सांगणं आहे की तुम्ही आमण्यासाठी खूप किमती हिरा शेतस. कुटुंबाला तुमने खूप गरज शे. प्लीज या दारूना व्यसनपासून दूर राहावा, दूर राहावा, दूर राहावा.
एवढीच म्हणे तुमले विनंती आहे. मित्रच ना व्हिडिओ पुढे 2 ग्रुपले वाट लावा, कोणातरी संसार बिचाराना वाची जाई.